हॅलो गाईज. सो आता आपण नेक्स्ट आणखी एक्झाम्पल्स बघू ॲसिडिक ऑर्डरसाठी. सो हा एक क्वेश्चन्स आहे NO2CH2COOH ॲसिडिक ऑर्डर काढायची. आपण हायड्रोजन ॲटम काढून टाकू. इट वुड बी NO2 बॉन्ड CH2 बॉन्ड COO निगेटिव्ह, इट वुड बी F बॉन्ड CH2 बॉन्ड COO निगेटिव्ह अँड इट वुड बी CH डबल बॉन्ड CH बॉन्ड COO निगेटिव्ह. ठीक आहे, ओके. आता या निगेटिव्हला कोण कमी करून राहिलं ते बघायचं नीट. कमी किंवा वाढून कोण राहिलं ते बघू. आता तुम्ही अगर नीट बघितलं तर हा मायनस आय ग्रुप आहे, हाही मायनस आय ग्रुप आहे आणि CH डबल बॉन्ड CHला सपोज तुम्ही मायनस आय ग्रुप कन्सिडर करा. आता यू टेल मी की ज्याच्यात मायनस आय ग्रुप जास्त असणार तो इलेक्ट्रॉन जास्त खेचणार आणि निगेटिव्ह चार्ज कमी होणार आणि आपल्याला स्टॅबिलिटी भेटणार. तुम्ही सिम्पली सांगतो की आपल्याला स्टॅबिलिटी ऑर्डर माहीत आहे की NO2 या दोघांपेक्षाही चांगले इलेक्ट्रॉन खेचून राहिला, म्हणजे इथं जो निगेटिव्ह चार्ज आहे ऑक्सिजनवरचा तो कमी येणार. ओके, तुम्ही म्हणणार सगळ्यात स्टेबल जे स्ट्रक्चर आहे ते येणार, म्हणजे ए स्टेबल स्ट्रक्चर सगळ्यात. फ्लोरीन आणि CH डबल बॉन्ड CHच्या कम्पॅरिझनमध्ये फ्लोरीन हा चांगला मायनस आय ग्रुप शो करतो, म्हणजे हा चांगला इलेक्ट्रॉन ओढणार याच्यापेक्षा, तर हा चांगला स्टेबल असणार आणि मग त्याच्यानंतर नंबर लागणार C. म्हणजे स्टॅबिलिटी ऑर्डर झाली ABC, तर हा चांगला स्टेबल आहे तर याच्यातनं H पॉझिटिव्ह काढणं इझी आहे, म्हणजे ॲसिडिक ऑर्डर जे झाली ते पण झाली ABC. सो दिस इज ॲसिडिक ऑर्डर, सिम्पल. नेक्स्ट क्वेश्चन आहे सबस्टन्स बघा नीट, COOHच आहे. याच्यातनं आपण ॲसिड हायड्रोजन ॲटम काढू, H पॉझिटिव्ह आयन काढू, तर इट वुड बी COO निगेटिव्ह, इट वुड बी CH2 COO निगेटिव्ह, इट वुड बी CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड COO निगेटिव्ह अँड इट वुड बी OH बॉन्ड CH2 बॉन्ड COO निगेटिव्ह. कॉमन गोष्ट बघा तिघांमध्ये हेच आहे, तिघांमध्ये कॉमन गोष्ट हेच आहे. तुम्ही म्हणतो या तिघांना जो लागलेला ग्रुप आहे तो मायनस आय ग्रुप आहे. फ्लोरीन क्लोरीन सपोज इमॅजिन करा मिथाइल मायनस ग्रुप आहे आणि OH सपोज मायनस ग्रुप आहे. ओके, ऑर्डर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तसं OH मिथाइल ग्रुप जो आहे तो प्लस आय इफेक्ट शो करतो, पण आपण एक ऑर्डरमध्ये घेतलेला आहे. आता या तिघांपैकी अगर तुम्ही बघसाल तर आपल्यासमोर आता कुठले कुठले ग्रुप आलेले आहेत, फ्लोरीन क्लोरीन OH आणि CH3. तर या तिघांपैकी सगळ्यात चांगला मायनस आय ग्रुप शो करणारा फ्लोरीन आहे, मग क्लोरीन आहे, मग OH आहे, मग मिथाइल आहे. तसं मिथाइल तर प्लस आय इफेक्ट शो करते, पण मी जस्ट ऑर्डर किंवा सिक्वेन्समध्ये बोलतोय. सगळ्यात पॉवरफुल मायनस आय इफेक्टवाला फ्लोरीन आहे, सगळ्यात पुअर आहे CH3. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ॲसिडिक ऑर्डरसाठी मायनस आय ग्रुपच जास्त पाहिजे ना. जेवढा जास्त मायनस आय ग्रुप तेवढा निगेटिव्ह चार्ज कमी होणार. तर या सगळ्यांपैकी सगळ्यात स्ट्रॉंग मायनस आय ग्रुप इथे आहे, म्हणजे इथं सगळ्यात चांगले इलेक्ट्रॉन पूल केला जाईल, म्हणजे हा कंपाऊंड सगळ्यात स्टेबल आहे. त्याच्यानंतर नंबर लागणार Bचा, त्याच्यानंतर नंबर लागणार Dचा आणि मग नंबर लागणार Cचा. ऑर्डर अगर बघितली मायनस आय ग्रुपची तर मी स्टॅबिलिटी ऑर्डर सांगतो, यांच्यापैकी सगळ्यात स्टेबल आहे A, नंतर आहे B, नंतर आहे D, नंतर आहे C. सो दिस इज द स्टॅबिलिटी ऑर्डर आणि हेच स्टॅबिलिटी ऑर्डर असणार ॲसिडची. म्हणजे जे स्टॅबिलिटी ऑर्डर असणार तेच असणार तुमची ॲसिडिक ऑर्डर. म्हणजे सगळ्यात चांगला ॲसिड हा, मग त्याच्यानंतर हा नंबर लागणार, मग हा लागणार आणि मग हा लागणार. हे दिस इज द ॲसिडिक ऑर्डर. लेट्स कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता नीट बघा, ॲसिड आहे आणि मायनस आय ग्रुप नीट बघा किती काय लागलेले आहेत. आता मी एक हायड्रोजन ॲटम काढतो, इट वुड बी दिस. इथे एक हायड्रोजन ॲटम काढतो, इट वुड बी दिस. फ्लोरीनमधनं काढतो, सॉरी इथे एक दोनच फ्लोरीन घेतो, COO निगेटिव्ह आणि इथे दोनच आय घेतो, COO निगेटिव्ह. आता पूर्ण कंपाऊंडला मायनस आय ग्रुप लागलेले आहेत. हे 3 आहेत, हे 3 आहेत, हालाकी हे 2 आहेत आणि हे 2 आहेत. फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन हे मायनस आय ग्रुप आहेत. सगळ्यात स्ट्रॉंग मायनस आय ग्रुप हा फ्लोरीनचा असतो, पण इथं नंबर ऑफ मायनस आय ग्रुप हा पॉईंट मॅटर करणार आहे. तर मला सांगा सगळ्यात जास्त नंबर ऑफ मायनस आय ग्रुपवाले 2 लोक आहेत. तर पहिले आपण हे 2 लोक डिस्कस करू. तर अगर तुम्ही या दोघांमध्ये कम्पेअर केलं तर क्लोरीनही 3 आहेत आणि ब्रोमीनही 3 आहेत. आता तुम्ही नीट बघा, क्लोरीन चांगला मायनस आय ग्रुप शो करते की ब्रोमीन, तर मी म्हणणार क्लोरीन. म्हणजे इथं 3 आणि इथे 3 आहेत, पण इथं मायनस आय ग्रुप जास्त आहे, कारण की क्लोरीन इज मोर मायनस आय ग्रुप दॅन ब्रोमीन. तर इथं मायनस आय ग्रुप सगळ्यात जास्त आहे या चौघांपैकी. तर मी म्हणणार इथं मायनस आय ग्रुप जास्त आहे, तर इलेक्ट्रॉन चांगले खेचले चालले, निगेटिव्ह चार्ज कमी होऊन राहिला. तर सगळ्यात स्टेबल जो कंपाऊंड आहे तो आहे तुमचा A. त्याच्यानंतर मग नंबर लागणार B, कारण की हे तो 2 वाले आहेत. तर ऑफकोर्स या दोघांपेक्षा तर आता जास्त असणार आणि याच्यापेक्षाही हा जास्त आहे स्टेबल. मग AB झाली. आता त्याच्यानंतर आपण बघू या दोघांमध्ये, आता इथे 2 आहेत आणि इथे 2 आहेत, पण इथं फ्लोरीन आहे, इथं आयोडीन आहे. वी नो की फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप दॅन आयोडीन. तर इथं चांगल्या प्रकारे इलेक्ट्रॉन खेचले झाले, तर निगेटिव्ह चार्ज कमी याच्यापेक्षा, तर नंतर नंबर लागणार Cचा आणि मग नंबर लागणार Dचा. सो दिस इज द स्टॅबिलिटी ऑर्डर आणि हीच स्टॅबिलिटी ऑर्डर असणार याची ॲसिडिक. जरूर नाही इथं COOHच लागायला पाहिजे, इथं OH जरी लागला असता तरी आपला क्वेश्चन तो आपला आन्सर जे असतं तेच असतं. इथं अगर OH लागला असता तर आपण इथं काहीच नाही, इथं फक्त O निगेटिव्ह केलं असतं. इथं O निगेटिव्ह
इथं ओ निगेटिव्ह आणि इथे ओ निगेटिव्ह. आता ही स्टॅबिलिटी ऑर्डर तेच आहे. अंडरस्टूड गाईज. तर हे स्टॅबिलिटी ऑर्डर झाल्या आपल्या ॲसिडिकच्या. आता काही असे काही क्वेश्चन्स येतात ज्या क्वेश्चनमध्ये तुम्ही स्टॅबिलिटी ऑर्डर एवढ्या इझिली प्रेडिक्ट करू शकत नाही. बरोबर आहे. इथं तर आपण प्लस आय इफेक्ट मायनस आय इफेक्ट लावला आणि स्टॅबिलिटी एकदम क्विकली सांगितली. आता काही असे क्वेश्चन्स असतात ज्याच्यात आपल्याला स्टॅबिलिटी ऑर्डर थोडी डिफिकल्ट जाऊ शकते. तर त्यासाठी पण आपल्याकडे सोल्युशन आहे. अरिहन पब्लिकेशन अगर कोणाकडे बुक असणार तर अरिहन पब्लिकेशनमध्ये बाळांनो आपल्याला स्टॅबिलिटी ऑर्डर म्हणजे जे ॲसिड असतात, जेवढे केवढे ॲसिड आहेत तुमच्या केमिस्ट्रीमध्ये, त्या सगळ्या ॲसिडची आपल्याला प्रॉपर एक ऑर्डर दिलेली आहे. बरोबर आहे. ॲसिडची ऑर्डर. ते आता ॲसिडची ऑर्डर काय होते, त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यात अगर स्ट्रॉंग तुम्ही ॲसिड बघसाल तर बेन्झीन सल्फोनिक ॲसिड आहे तुमचा. बेन्झीन सल्फोनिक ॲसिड हा सगळ्यात स्ट्रॉंग ॲसिड आहे. मी इकडे लिहितो बेन्झीन सल्फोनिक ॲसिड इज द स्ट्रॉंग ॲसिड. हा बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. त्याच्यानंतर तुमचा फॉर्मिक ॲसिड जो असतो तो खूप चांगला ॲसिडिक आहे. त्याच्यानंतर तुमचा फॉर्मिक ॲसिड नंतर बेन्झोइक ॲसिड असतो. बेन्झोइक ॲसिड नंतर तुमचा ॲसिडिक ॲसिड प्रोपॅनिक ॲसिडचा नंबर लागतो. देन आफ्टर H2CO3 हा एक कंपाऊंड आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो कंपाऊंड येतो तो येतो फिनॉल. हे बघा, हे ॲसिडिक ऑर्डर देऊन राहिलो. हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही लक्षात ठेवा. ओके. काय, बेन्झोइन सल्फोनिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड, देन आपला बेन्झोइक ॲसिड, देन तुमचा कोणता ॲसिडिक प्रोपॅनिक अल्काइल ॲसिड, त्यानंतर H2CO3 आणि त्याच्यानंतर तुमचा फिनॉल. त्याच्यानंतर तुमचा लागतो नंबर वॉटरचा. त्याच्यानंतर लागतो तुमचा नंबर अल्कोहोलचा. ओके गाईस, आर यू गेटिंग ऑर नॉट? तर बघा, हे ऑर्डर काय, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड, तुमचा बेन्झोइक ॲसिड, देन आफ्टर तुमचा कोणताही अल्काइल ग्रुप लागला असणार ॲसिडला, त्यानंतर H2CO3, त्याच्यानंतर तुमचा अल्कोहोल, वॉटर अँड देन अल्कोहोल. अल्कोहोल नंतर तुमचा नंबर लागतो अल्काईन. अल्काईन नंतर आपला येते अमोनिया. त्याच्यानंतर येते तुमचा बेन्झीन. त्याच्यानंतर येतो तुमचा अल्काईन आणि देन आफ्टर तुमचा येतो इथाइल अल्कोहोल. ओके. तर बघा, हे ॲसिडिक ऑर्डर आहे. हे ॲसिडिक ऑर्डर तुम्ही हमेशा लक्षात ठेवा. जसं जास्तीत जास्त आपल्याला काम पडते बेन्झोइक ॲसिड आणि फिनॉलमध्ये कोण चांगला ॲसिड आहे तर बेन्झोइक ॲसिड. त्याच्यानंतर अल्काईन आणि अल्किनमध्ये कोण चांगला ॲसिड आहे तर ऑफकोर्स अल्काईन. देन आफ्टर वॉटर आणि अल्कोहोलमध्ये जनरली क्वेश्चन विचारतात की वॉटर चांगला ॲसिड आहे की अल्कोहोल. इथं थोडे एक पॉईंट पण आहे, सगळेच अल्कोहोल नसतात वॉटरपेक्षा. काही अशी अल्कोहोल आहेत जे वॉटरपेक्षा ॲसिडिक नेचरचे असतात. पण जनरली आपण बोलतो की वॉटर जो आहे हा चांगला ॲसिड आहे दॅन अल्कोहोलपेक्षा. हे ॲसिडिक ऑर्डर झाली. ओके. पण इथं तुम्ही एक हमेशा, किंवा मी इथं थोडी ऑर्डर चेंज करतो. इथं ऑर्डर मी घेतो CH3 बॉन्ड OH, दॅन H2O, दॅन R बॉन्ड OH. इथे मी सांगतो पॉईंट, R इज नॉट इक्वल टू CH3. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. म्हणजे ऑर्डर काय, फिनॉल नंतर अगर नंबर बघसान तर मिथाइल अल्कोहोलचा लागतो. मिथाइल अल्कोहोल हा खूप चांगला ॲसिड आहे दॅन वॉटर. आणि त्याच्यानंतर नंबर लागतो अल्काइल अल्कोहोल. फक्त तुमचा अल्काइल हा मिथाइल नसणार. एक पॉईंट हमेशा नोट ठेवायचा की वॉटर इज more acidic than alcohol except मिथाइल अल्कोहोल. वॉटर हा हमेशा ॲसिडिकच असणार अल्कोहोलपेक्षा, पण मिथाइल अल्कोहोलपेक्षा नाही. मिथाइल अल्कोहोल हा वॉटरपेक्षा पण चांगला ॲसिडिक आहे. तर बघा, हे ॲसिडिक ऑर्डर झाली तुमच्यासमोर. ही ॲसिडिक ऑर्डर तुम्ही लिहून ठेवा. आपण आता 1-2 क्वेश्चन सॉल्व्ह करू. सगळ्यात पहिला क्वेश्चन आता आपण याच्यावरचा सॉल्व्ह करू. तो म्हणजे सपोज वॉटर CH3 बॉन्ड OH, C2H5 बॉन्ड OH. हा क्वेश्चन आला आपल्याला सपोज, आणि आपल्याला विचारलं की याच्यातली ॲसिडिक ऑर्डर सांगा. ओके, वेल गोईंग. ना वॉटर, मिथाइल अल्कोहोल आणि इथाइल अल्कोहोल याची ॲसिडिक ऑर्डर झाली. तर आता बघा, इथं मायनस आयन प्लस वाला तुम्ही ग्रुप लावला जरी नाही तरी चालेल. तुम्हाला अगर हे अगर पार्ट आहे, अगर तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत तर तुम्ही इझिली याचा आन्सर सांगू शकता. आपल्याला माहित आहे की वॉटर हा चांगला ॲसिडिक असतो अल्कोहोलपेक्षा, पण मिथाइल अल्कोहोल हा वॉटरपेक्षा पण चांगला ॲसिड आहे. म्हणजे त्याची ॲसिडिक ऑर्डर काय येणार, B, त्याच्यानंतर A, त्याच्यानंतर C. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट आणखी एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. सपोज वॉटर CH3 बॉन्ड OH आणि CH ट्रिपल बॉन्ड CH. हा क्वेश्चन आपल्याला विचारला. वॉटर, मिथाइल अल्कोहोल आणि अल्काईन.
आता या केसमध्ये आपलं क्वेश्चन कसं सॉल्व्ह होणार, आपल्याला माहिती आहे मिथाइल अल्कोहोल हा चांगला ऍसिड आहे दॅन वॉटर, तर मी सगळ्यात पहिले म्हणणार की बी हा ए पेक्षा चांगला ऍसिड आहे. तुम्ही नीट बघा, वॉटर आणि अल्कोहोल हे दोघंच्या दोघंही चांगले ऍसिड असतात दॅन अल्काईन. नीट बघा, मिथाइल अल्कोहोल, वॉटर, अल्कोहोल, त्याच्यानंतर लागतो नंबर अल्काईनचा, म्हणजे अल्काईनपेक्षा हे चांगले ऍसिड आहेत. अंडरस्टूड? ओके, तर मग मी याची ऍसिडिक ऑर्डर काय देणार, बी, ए अँड देन आफ्टर सी. दिस इज द ऍसिडिक ऑर्डर. आणखी आपण आता काही नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू याच्यावरचे. क्वेश्चन असे आहेत की तुमचा एच बॉन्ड COOH हा क्वेश्चन आपल्याला विचारला आणि आपल्याला याच्यातली ऍसिडिक ऑर्डर विचारली. ओके, आपल्याला मायनस आहे प्लस आहे कुठलाच लावायचं नाही, आपल्याला या ऑर्डरवरनं फटकन प्रिडिक्शन करायचं आहे की ऍसिडिक ऑर्डर. आता मी काय म्हणतो, इथं ऑर्डरमध्ये तुम्हाला सगळ्यात चांगला ऍसिड कोण दिसून आला, बेन्झाईन सल्फोनिक ऍसिड, आणि त्याच्यानंतर नंबर कोण लागतो फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड हा खूप चांगला ऍसिड आहे. त्या चौघांपैकी मी तर म्हणतो सगळ्यात चांगला ऍसिड जो असणार तो असणार फॉर्मिक ऍसिड. त्याच्यानंतर तुम्ही नीट बघा, बेन्झोइक ऍसिड आहे, फिनॉल आहे, आपला अल्काइल ऍसिड आहे, म्हणजे ऍसिडिक ऍसिड, प्रोपॅनिक ऍसिड. तुम्ही म्हणतो मग अल्काइल ऍसिड आणि फिनॉलच्या आधी पण कोण लागतो, बेन्झोइक ऍसिड, तर त्याच्यापेक्षा चांगला ऍसिड कोण असणार, बी. त्याच्यानंतर फिनॉल आणि अल्काइल ऍसिडमध्ये पहिले नंबर लागतो अल्काइल ऍसिडचा, मग मी म्हणतो डी आहे चांगला ऍसिड आणि देन आफ्टर सी. दिस इज द ऍसिडिक ऑर्डर. ओके, देन आफ्टर आणखी काही क्वेश्चन्स आहेत तुमचे. CH3 बॉन्ड CH3, CH ट्रिपल बॉन्ड CH, CH2 डबल बॉन्ड CH2, आणि देन आफ्टर इथे तुमचा एक बेन्झीन. आता याची आपल्याला ऍसिडिक ऑर्डर विचारली. आता याची ऍसिडिक ऑर्डर तुम्ही याच्या बेसिसवरही देऊ शकता आणि तुम्ही एस कॅरेक्टर जे प्लस आणि मायनस इफेक्टमध्ये शिकलं त्याच्या बेसिसवरही देऊ शकता. पहिले आपण या ऑर्डरच्या बेसिसवर याची ऍसिडिक कॅरेक्टर सांगू. आता तुम्ही नीट बघा, बेन्झीन इथे दिसून राहिला बेन्झीन, अल्काईन दिसला अल्काईन, इथाइल दिसला इथाइल, आणि अल्काईन दिसला अल्काईन. तर अगर तुम्ही हे ऑर्डर फॉलो केली तर सगळ्यात चांगला ऍसिड जो असणार तो असणार हा, म्हणजे नंबर लागतो बी. त्याच्यानंतर अगर तुम्ही नोटीस केलं तर बेन्झाईनचा नंबर लागतो, त्याच्या म्हणजे येणार डी. देन आफ्टर अल्कीन अँड देन आफ्टर अल्केन म्हणजे नंबर लागतो सी, आणि मग नंतर नंबर लागतो ए. दिस इज द ऍसिडिक ऑर्डर. पण अगर आपण एस कॅरेक्टरवरून हे चेक केलं तर त्याच्यावरनं पण ऑर्डर हेच येते. फॉर एक्झाम्पल CH3 बॉन्ड CH2 निगेटिव्ह, मी एक हायड्रोजन ॲटम काढला आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला. ओके, त्याच्यानंतर मी याच्यातला काढतो CH3C निगेटिव्ह, त्यानंतर CH2 डबल बॉन्ड CH निगेटिव्ह, आणि बेन्झीनमधनं एक हायड्रोजन ॲटम काढतो निगेटिव्ह. आता जो निगेटिव्ह चांगला स्टेबल असणार तो चांगला ऍसिड असणार. हे आपण कशाच्या बेसिसवर ओळखतो बघा, या निगेटिव्हला हा ग्रुप लागलेला आहे तर हा आहे sp3, याला हा लागलेला आहे तर हा आहे sp, हा आहे sp2, आणि याला 2 sp2 लागलेले आहेत, हा पण आणि हा पण. आता हा निगेटिव्ह चार्ज आपल्याला कमी करायचा आहे की वाढवायचा आहे, कमी करायचा आहे, नो डाऊट. सो मोर इज द एस कॅरेक्टर, मोर इज द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग एबिलिटी. मग आता मला सांगा या चौघांपैकी सगळ्यात चांगला एस कॅरेक्टर कोणात आहे, हा आपण क्वेश्चन एक सॉल्व्ह पण केलेला आहे. याच्यात एस कॅरेक्टर आहे, मग याच्यात एस कॅरेक्टर आहे तर हा चांगले इलेक्ट्रॉन विड्रॉ करेल, निगेटिव्ह चार्ज कमी होणार. तर या चौघांपैकी सगळ्यात स्टेबल कोण आहे, हा, म्हणजे हा सगळ्यात चांगला ऍसिड म्हणजे बघा बी. देन आफ्टर नंबर लागतो sp2, हा आणि हा. मग आता मला सांगा हाई sp2 आहे, हाई sp2 आहे. तुम्हाला आठवतंय लास्ट लेक्चर, याच्यात 2 sp2 आहेत, म्हणजे हा चांगले इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार, म्हणजे निगेटिव्ह चार्ज चांगला कमी होणार, म्हणजे हा चांगला स्टेबल असणार, म्हणजे हा चांगला ऍसिड आहे, म्हणजे नंबर लागतो डी. त्याच्यानंतर ऑफकोर्स सी, आणि मग शेवटी उरतो ए. तर तुम्ही एस कॅरेक्टरच्या बेसिसवरही प्रेडिक्ट करू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ. त्याच्यानंतर एक्झाम्पल आहे CH4 NH3 H2O, and then after 3 घेऊ सपोज, कार्बन, नायट्रोजन, आणि एक आणखी एक घेऊन घेऊ आपण HF. ठीक आहे. आता हे 4 कंपाऊंड आहेत. हे 4 कंपाऊंडपैकी सगळ्यात चांगला ऍसिड कोण आहे आपल्याला ओळखायचा आहे. ओके, आता खूप सोपं आहे. अगर तुम्ही हायड्रोजन ॲटम काढसान तर हा येणार CH3 निगेटिव्ह, याच्यातनं काढसान तर हा येणार NH2 निगेटिव्ह, हा येणार H2O निगेटिव्ह, आणि हा येणार HF
OH निगेटिव्ह आहे ना F निगेटिव्ह. आता इफ यू नोटीस प्रॉपरली या केसमध्ये कार्बनवर निगेटिव्ह आहे, या केसमध्ये नायट्रोजनवर निगेटिव्ह आहे, या केसमध्ये ऑक्सिजनवर निगेटिव्ह आहे आणि या केसमध्ये फ्लोरीनवर निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता ना हे ऑर्डर कामात पडते ना आपलं प्लस आहे मायनस आहे इफेक्ट कामात पडते. आपला एक पॉईंट कामात पडते जो आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला की ज्या ॲटमवर निगेटिव्ह चार्ज आहे तो अगर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार तर तो जास्त स्टेबल असतो. म्हणजे मोर किंवा निगेटिव्ह चार्ज ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इज मोर स्टेबल. सो इफ यू नोटीस सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? HF. मग याच्यावर तो चार्ज जास्त स्टेबल राहणार. म्हणजे यात सगळ्यांपैकी हा चांगला स्टेबल आहे. म्हणजे याच्यातनं H पॉझिटिव्ह काढणं इझी आहे. म्हणजे सगळ्यात ॲसिडिक कॅरेक्टर कोणाचं आहे? Dचं. देन आफ्टर O FON, यू नो व्हेरी वेल FON. मग नंतर लागतो Oचा. म्हणजे हा याच्यानंतर हा जास्त स्टेबल आहे. म्हणजे याच्यातनं हायड्रोजन ॲटम काढणं इझी म्हणजे C. देन आफ्टर N म्हणजे B and देन आफ्टर A. सो दिस इज द ॲसिडिक ऑर्डर, यू मे से स्टॅबिलिटी ऑर्डर. अंडरस्टूड गाईज. तर बघा हे पण क्वेश्चन्स खूप कामाचे आहेत, खूपच जास्त कामाचे. त्याच्यानंतर परत आता एक ॲसिडिक ऑर्डरसाठी आपला क्वेश्चन विचारू शकतात, तो म्हणजे बघा कोणचा? COOH COOH NO2 OH NO2 H बॉन्ड COOH. हा आपल्याला क्वेश्चन विचारला आणि आपल्याला आता याची ॲसिडिक ऑर्डर द्यायची आहे. तर इथं बेन्झोइक ॲसिड आहे, हाय बेन्झोइक ॲसिड आहे, हा फिनॉल आहे ना फॉर्मिक ॲसिड आहे. तर आपल्याला हे ऑर्डर काय सांगते की फॉर्मिक ॲसिड हा सगळ्यात चांगला ॲसिड असतो. तर मी काय करतो, हायड्रोजन ॲटम काढतो, याच्यावर निगेटिव्ह, हायड्रोजन ॲटम निगेटिव्ह, हायड्रोजन ॲटम निगेटिव्ह, हायड्रोजन ॲटम निगेटिव्ह. ओके. तर सगळ्यात चांगला तर ॲसिडिक हाच आहे या ऑर्डरनुसार. तर मी नंबर देतो D हा खूप चांगला ॲसिडिक आहे. आता यांच्यामध्ये कंपॅरिझन करू आपण. आता तुम्ही नीट बघा, हा जो सबस्टन्स आहे ऑफकोर्स बेन्झोइक ॲसिड होता पण त्याला NO2 ग्रुप लागला. तर बेन्झोइक ॲसिड जे असतील ते हमेशा फिनॉलपेक्षा, बेन्झोइक ॲसिड हे हमेशा फिनॉलपेक्षा जास्तच ॲसिडिक असतात. हे आपल्याला इथे समजते. बेन्झोइक ॲसिड इज मोर ॲसिडिक दॅन फिनॉल. तर मला माहिती आहे की हाय बेन्झोइक ॲसिड होता आणि हाय बेन्झोइक ॲसिड होता. तर हे दोघंच्या दोघंही फिनॉलपेक्षा तर चांगलेच ॲसिडिक असणार. पण तुम्ही यांचा फिनॉलने तर एक NO2 ग्रुप लागला आणि NO2 ग्रुप तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असतो. तर आता मी तो पॉईंट क्लिअर करतो. पहिले लक्ष द्या. आता हाय बेन्झोइक ॲसिड आणि हाय बेन्झोइक ॲसिड आहे. हायड्रोजन अगर तुम्ही काढसान तर निगेटिव्ह, हायड्रोजन काढसान तर निगेटिव्ह. पण मला सांगा इथं निगेटिव्ह चार्ज आणि इथे निगेटिव्ह चार्ज आहे, पण या बेन्झिन रिंगला तुमचा एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे. तर मला सांगा याच्या कंपॅरिझनमध्ये हा अगर तुम्ही बघसान तर इथे इलेक्ट्रॉन खेचून राहिला, इलेक्ट्रॉन अगर खेचून राहिला तर हा निगेटिव्ह चार्ज कमी होऊन राहिला. म्हणजे याच्यापेक्षा तर हा जास्त स्टेबल असणार. तर याच्यापेक्षा हा अगर जास्त स्टेबल आहे तर मी म्हणतो हा जास्त ॲसिडिक आहे. म्हणजे नंबर लागतो Bचा आणि मग नंबर लागतो Aचा आणि शेवटी नंबर लागतो Cचा. तर फिनॉलला कुठलाही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असो किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असो, विड्रॉइंग असो की डोनेटिंग असो, फिनॉल हा हमेशा बेन्झोइक ॲसिडपेक्षा कमीच ॲसिडिक राहणार. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. मी काय म्हणतो, इफ फिनॉल इज किंवा फिनॉल इज वीक ॲसिड, फिनॉल इज वीक ॲसिड दॅन benzoic acid although it is connected to माइनस I और प्लस I ग्रुप. फिनॉलला मायनस I ग्रुप लागो की प्लस I ग्रुप लागो, फिनॉल हा बेन्झोइक ॲसिडपेक्षा कमीच ॲसिड असणार, वीक ॲसिडच असणार. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. म्हणून ही ऑर्डर खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण आणखी याच्यावर. हे झाली ॲसिडिक ऑर्डर. एक लास्ट क्वेश्चन अगर घ्यायचा झाला तो आपण लास्ट क्वेश्चन घेऊ. एक फिनॉल घेतो, एक फ्लोरीन घेतो, एक फिनॉल घेतो, दोन फ्लोरीन घेतो आणि एक फिनॉल घेतो, फिनॉल घेतो आणि एक फ्लोरीन घेतो. तिन्ही फिनॉल आहेत नो डाऊट. आता आपल्याला चेक करायचं आहे याच्यातला चांगला ॲसिड कोण आहे. तुम्ही हायड्रोजन ॲटम काढा, ऑक्सिजनवर निगेटिव्ह, हायड्रोजन काढा, ऑक्सिजनवर निगेटिव्ह, हायड्रोजन काढा, ऑक्सिजनवर निगेटिव्ह. ओके. आता चेक करायचं की कोणतं स्टेबल स्पेसिस आहे. तर या तुम्ही नीट बघा, कॉमन तर काय, रिंग ऑक्सिजन निगेटिव्ह, रिंग ऑक्सिजन निगेटिव्ह, रिंग ऑक्सिजन निगेटिव्ह. हे तो कॉमन गोष्ट झाली, तुम्ही त्याच्याबद्दल डिस्कसच नाही करत. फरक बघा, इथं एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, इथं दोन आहेत, इथं एकच आहे पण पोझिशन अलग आहे. तर आपला पॉईंट काय सांगते की नंबर ऑफ मायनस I ग्रुप अगर जास्त असतील तर तो इफेक्टिव्ह असणार.
तर मला सांगा या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये इथं मायनस आय ग्रुप जास्त आहेत. मायनस आय ग्रुप जास्त तर इलेक्ट्रॉन खेचणार तर निगेटिव्ह चार्ज कमी होणार. तर या तिघांपैकी सगळ्यात स्टेबल कोण आहे? बी. तर स्टॅबिलिटी ऑर्डर झाली तर बी हा चांगला स्टेबल आहे. आता या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये बघा, इथं तर नंबरचा रूल लागला होता, नंबर ऑफ मायनस आय ग्रुप. आता या दोघांमध्ये कंपॅरिझन करायसाठी डिस्टन्सचा रूल लागणार. हा जवळ आहे की हा जवळ आहे? हा जवळ आहे मेटा पोझिशनवर. तर अगर हा जवळ आहे तर हा चांगल्या प्रकारे इलेक्ट्रॉन खेचणार ना याच्यापेक्षा. मग अगर हा चांगल्या प्रकारे इलेक्ट्रॉन खिचून राहिला याच्यापेक्षा, तर इथं निगेटिव्ह चार्ज कमी होणार याच्यापेक्षा. तर या दोघांपैकी स्टेबल कोण असणार? सी. आणि मग नंतर लपणार ए. तर दिस इज अ स्टॅबिलिटी ऑर्डर बी सी ए. आणि हेच असणार ॲसिडिक ऑर्डर. कारण की अगर हा सगळ्यात चांगला स्टेबल आहे तर याच्यातनं एच पॉझिटिव्ह काढणं खूप इझी. म्हणजे ॲसिडिक ऑर्डर काय? बी सी अँड देन ए. अंडरस्टूड? ओके. तर बघा बाळांनो, हे सगळे झाले कन्सेप्ट ॲसिडिक. आपण कुठला चांगला ॲसिड आहे की नाही हे ओळखू शकतो विथ द हेल्प ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि ही एक ऑर्डर. आणि इथं आपला इंडक्टिव्ह इफेक्ट कन्क्ल्यूड होतो, संपतो. जे काही क्वेश्चन्स येतील तुमच्या एक्झाममध्ये, तुम्ही एवढे अगर प्रॅक्टिस करून गेले तर नक्कीच 100% तुमचा तो क्वेश्चन सॉल्व होणार. फक्त तुम्ही ऑर्डर ही विसरले पाहिजे नाही. आपण त्या ऑर्डर 2 शिकलो, एक मायनस आणि प्लस यावाल्या, आणि ही एक ॲसिडिक ऑर्डर आपण शिकलो. तुमच्या अगर तुम्ही याच्यात आणखी पण भरपूर सारे आहेत. याच्या अलावा पण भरपूर सारे कंपाऊंड येतात. जसं याचं आपल्याला काम पडत नाही, जसं तुम्हाला अमोनियाचं काम पडत नाही, हा बेस मानला जातो, हाही तुम्ही काढलाच चालते. पण तुम्हाला आणखी डिटेलमध्ये अगर बघायची इच्छा असणार तर तुम्हाला एक्झाममध्ये तर याच्या बाहेर येत नाही काही, तर आणखी डिटेल बघायचं असणार ॲसिडिक ऑर्डर, तर आर्यन बुकमध्ये तुमचा जो जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे त्या टॉपिकमध्ये तुम्हाला ही ऑर्डर डिटेलमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. पण तुम्हाला गरज पडणार नाही, तुम्ही बघू पण नका. ही ऑर्डर तुमच्या लक्षात पाहिजे. मायनस आय ग्रुप आलीन, प्लस आय ग्रुप आलीन, आणि आपण जे पॉईंट्स लिहिले 5-6 ते पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट किंवा ॲसिडिक ऑर्डर किंवा कार्बोकॅटायन स्टॅबिलिटी, कार्बन आयन स्टॅबिलिटीसाठी. ओके. सो आय होप तुम्हाला कळलं असणार. काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच मला सांगा. थँक्यू सो मच.